श्री गुरुभ्यो नमः. आता मी मनशक्तीच्या विज्ञानानंदानी जीवनगीता या पुस्तकात लिहिलेल्या 8व्या अध्यायातील ज्ञानशक्तीचे प्रतीक ओम हा पाठ वाचणार आहे. 8व्या अध्यायाचा एका वाक्यात बोलायचं तर सारांश असा आहे. द ट्रूथ इज ओम merely symbolize the great unknown power in the universe. मराठीत त्याचा अर्थ सारांशाने असा की ओम म्हणजे असं सत्य की जे जगातल्या अज्ञात शक्तीचं प्रतीक आहे. या 8व्या अध्यायाचा निष्कर्ष आहे. हा 8व्या अध्यायाचा निष्कर्ष आहे. 7वा अध्याय संपला. तो भक्तीची जोपासना करूनच आणि पुढे तो 8व्या अध्यायापर्यंत पोचलेला आहे. अर्जुनाचे प्रश्न आणि कृष्णाची उत्तरं यांचा एक मोहक गोफ गीतेनं गुंफलेला आहे. गोफामध्ये एक मोहक धाग्याभोवती दुसरा धागा मोहक रीतीने गुंफलेला असतो. उत्तम प्रश्न, उत्तम उत्तरं यांचा गोफ विणत गीता पुढे जाते. गीता काय गाते तर हा गोफ गाते. 7व्या अध्यायावरून आपल्याला पुढं जायचं आहे. 7व्या अध्यायाचा निष्कर्ष असा होतो की जगामध्ये भक्ती श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ. त्यावेळी आपल्याला भक्तीचे 4ही प्रकार पाहायला मिळाले. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. त्याच पातळ्या नेमक्या 8व्या अध्यायात सगळ्यांचं प्रतीक म्हणून तयार झाल्या आहेत. 4ही गोष्टींचं प्रतीक तुम्हाला ओममध्ये पाहायला मिळेल. ओमबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. ते पूर्ण जग व्यापून राहिलं आहे आणि तरी सूक्ष्मात सूक्ष्मसुद्धा ते आहेच. ओम हा गुणाकारही आहे आणि भागाकारही आहे. एकाच वेळेला दोन्ही परस्पर विरोध एकातच सामावलेले आहेत. सूक्ष्मात आहे म्हणून भव्यातही आहे. सूक्ष्मात आहे, भव्यात आहे आणि भव्यात आहे म्हणून सूक्ष्मात आहे. जग हा शब्द पहा कसा आहे तो. युनिवर्स दोन्हीकडे तेच साधलं आहे. भव्य आणि सूक्ष्म एकच आहे. जग हा शब्द कसा झाला. ज म्हणजे जन्म आणि ग म्हणजे गमन. तू आज जन्माला आला आहेस, उद्या इथून निघून जायचं आहे तुला. इस तनधन की कौन बढ़ाई. कशाला तू तारुण्याच्या आणि यशाच्या गप्पा मारतो आहेस. माहीत नाही शेवटचा दिवस केव्हा आहे तो. आज आहे का उद्या आहे माहीत नाही. जन्माला आलास हे खरं आहे, पण जायचं आहे ते यापेक्षाही खरं आहे. एकदा आलास म्हटल्यावर जावं लागेल. आलाच नसतास तर जावं कसं लागलं असतं. जन्म आणि गमन यांच्यामध्ये जे आहे त्याचं नाव जग हे तू ठेवलेलं आहेस. आणि नेमका ह्यांच्यातला जो भेद आहे तो काढून टाकणारा शब्द कोणता असेल तर तो युनिवर्स. वर्स म्हणजे गीत आणि युनी म्हणजे एकच गीत, ते म्हणजे गतीचं. एका सबंध जगामध्ये गीत कोणतं. युनिवर्स गतीचं गीत आहे. ओमची 7व्या अध्यायात कळी होती आणि आता 8व्या अध्यायात त्याचं फूल झालं असं म्हणायला हरकत नाही. 7व्या अध्यायात ही जी कळी दिसत होती त्यात भक्तीचे 4 प्रकार सांगितले. ओम हे भक्तीचं आणि शक्तीचं अत्युच्च फळ आहे. पण त्याची जी भक्तीची रूपं होती ती मात्र आपल्याला 7व्या अध्यायात भेटली. या सगळ्या जगातल्या क्रिया निरनिराळ्या लोकांच्याकडनं होतात. चांगली माणसंसुद्धा एखाद्या वेळी चमत्कारिक वागतात.
7व्या अध्यायात खुलासा करताना मी सांगितलं होतं की गोरखनाथांनी मच्छिंद्रनाथांचं दागिन्याचं गाठोडं टाकून दिलं. त्यांना झोपच येत नव्हती 3-4 दिवस. तेव्हा हे भीतीचं गाठोडं गोरखनाथांनी सोडून दिलं. तुझी चोरीची भीती काढून टाकण्यासाठी ते दागिन्यांचं गाठोडं मी नदीत सोडून दिलं. हे जे उत्तर त्यांनी दिलं ते आर्त भक्तीचं उदाहरण झालं. लक्षात ठेवा. किती आपल्याला काळजी घेतली पाहिजे. मच्छिंद्रनाथ नावाचा एक महात्मा, ज्याने जवळजवळ एक संबंध पंथ शेकडो वर्ष टिकवला. ज्ञानेश्वर एका तऱ्हेने त्याच पंथातले होते. 2 प्रवाहातले ज्ञानेश्वर होते, नाथपंथ आणि भागवत पंथ. या दोन्हींच्या संगमावरला हा पंथ. ज्ञानेश्वरांची सरस्वती, ती गंगा आणि ही यमुना असा हा त्रिवेणी संगम झाला होता. नाथांच्या नंतरचा तो चांगलं काम करणारा होता. एका अर्थानं मूळ पुरुष होता. त्या मच्छिंद्रनाथांना सुद्धा मोह पडला. भ्रम झाला होता क्षणभर. खेचून काढावा लागला तो. हेतू सतत शुद्ध ठेवावे लागतात. पाप केलं याच्याबद्दल फार चिंता करू नये. मच्छिंद्रनाथानं केलं, रामाने केलं, कृष्णानं केलं. सगळ्यांनी थोडं थोडं देहात आल्यावर माणसासारखं वागून दाखवलंच आहे. मग त्यांची चेष्टा करत बसायची नाही आपल्याला. हिंदीमधल्या चेष्टाचा जो अर्थ आहे प्रयत्न, तो घ्यायचा. प्रयत्न करायचा. अशा पद्धतीनं आयुष्यामध्ये जर आपण वागलो तर आपल्याला नेमका भक्तीचा अर्थ कळेल. भक्तीचं गोड फूल, त्याचं सर्वोत्कृष्ट फूल ओम, हे तुमच्या आयुष्यात उगवेल. त्याच्या आधी मच्छिंद्रनाथांची आर्थ अवस्था झाली त्या क्षणी गोरखनाथ हे ज्ञानी होते. जिज्ञासूंची उदाहरणं पुष्कळ आहेत. माणसं आयुष्यात फार जिज्ञासू असतात. भलती जिज्ञासा बाळगून नसत्या पेचात पडतात. प्रत्येकाची एक पद्धत असते. एक रोमन सम्राट होता. त्याचं नाव दुसरा जोसेफ. तो वेश बदलून गावात जात असे. तसा तो एका गावात गेला. खानावळीत राहिला. तिथे तो स्वतःची दाढी करत होता. तिथल्या मालकिणीला काही गरज होती का बोलायची? तिनं विचार केला, दाढी चांगली बराच वेळ चालली आहे. तिनं विचार केला, राजा उद्या गावात येणार आहे. तुम्ही त्याच्यापैकी आहात का कुणी? तो म्हणाला, हो, मी त्यांच्यापैकीच आहे. तो खरं बोलला होता. मग तिने विचारलं, तू काय काम करतोस राजाचं? तो म्हणाला, सगळं काम करावं लागतं राजाचं. दाढीसुद्धा मीच करतो. मग ती म्हणाली, आता तू माझ्या नवऱ्याची दाढी करशील का? आता पहा, कशाचं काही नाहीच. कोण, कुठे, कोणाच्या गळ्यात पडेल, काही नेम नाही. ती म्हणाली, मी तुला राजा देतो तेवढे काही पैसे देणार नाही, पण मी तुला थोडेफार पैसे देईन, काळजी करू नको. तो म्हणाला, राजा मला काही देत नाही. मी आपल्या राजभक्तीने करत असतो. तिला फार आनंद झाला. पहा कसा राजदरबारचा नावी मिळाला आपल्याला. नवऱ्याची दाढी तिनं करून घेतली. हा संध्याकाळी गेला. दुसऱ्या दिवशी सबंध गाव लोटलं होतं राजा कसा आहे ते पाहायला. ही सुद्धा गेली. पाहते तर काय, राजा म्हणजे कालचाच तो दाढीवाला माणूस होता. त्यानं सगळी उत्तरं खरी दिली होती. एकही खोटं उत्तर दिलं नव्हतं. आता हिची भक्ती दुसऱ्या दिवशी जी उताला आली होती ती आदल्या दिवशी कुठे गेली होती? शक्ती आणि बुद्धी. काही कारण नसताना आपण प्रश्न विचारत असतो. काय हो, काय चाललाय? एखाद्या चौकात जावं, मित्राला बोलवावं आणि म्हणावं, ते बघ, त्यात इथं काय आहे? खरं काहीच नसतं. येईल तो बघायला लागेल. काही दाखवायचं नाही, काही नाही. असे 5-50 लोक जमतील. ते शेपूट दिसतं आहे का, लांब पांढरं? अरे अपशकुन आहे रे बाबा, लवकर घरी जाऊया, असं नुसतं म्हणावं. थोड्या वेळाने तो अर्धा चौक भरेल. आपण आश्चर्यानं असे लांबोळके चेहरे करावे आणि माणसं पाहत राहतील, असे लोक असतात. तुला काही गरज आहे का? आपण तिथनं निघून जावं. पुन्हा जर अर्ध्या तासानं याल
तर चौकात पाय ठेवायला जागा नसते. कारण प्रत्येकजण आपापल्या मताप्रमाणे त्या धूमकेतूला कल्पनेचं शेपूट लावून सांगणार. प्रत्येकाचं शेपूट निराळं, त्यात इथे काहीच नसतं. असला सगळा जिज्ञासेचा गोंधळ, अर्थ काहीच नाही. ज्ञानी माणूस मात्र म्हणतो, आता जीवनात आलो तर जगलं पाहिजे. काही खोटं, काही खरं. जगावं कसं, बोलावं कसं, त्याला कळत असतं. ज्ञान झाल्यानंतर समतोल येतो. मी आत्तापर्यंत तुम्हाला निरनिराळे धडे दिले. ज्ञानाचे 21 धडे झाले. वागावं कसं, धैर्य कसं करावं, 30-40 स्टेप्स झाल्या हे सगळं करता करता. याचा उद्देश काय? जगात जाल तिथं समतोलानं वागायला आलं पाहिजे. काय कराल? जे कराल ते उत्तम करा, समतोल करा. तुमच्या प्रत्येकाला काही राजमुकुट मिळणार नाही की शेपूट मिळणार नाही, पण तुम्ही शेप झाल्या वाचून राहणार नाही. चांगले व्हाल, मोठे व्हाल आणि मग खोटं न बोलता प्रसंग कसा निभावून न्यायचा हे समजेल. खोटं कधी बोलायचं नाही, पण प्रत्येक खरं सांगण्याची जबाबदारीही तुमच्यावर नाही. व्यवहारिक कसं सांगायचं, व्यवहारिक कसं वागायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी पूर्वी अनेक लोकांना फसवलं असेल. व्यवहारातच होतो आणि हुशारही होतो. लिहून ठेवलं आहे सगळं. आता मी तरुण पिढीला सांगतो, अरे कोणाला फसवू नका, पण एवढं हुशार व्हा की फसवलेही जाऊ नका. फसवणं म्हणजे काय ते तुम्हाला समजलं पाहिजे. तेवढंच मी कसब वापरतो. फसवू नका आणि फसवलेही जाऊ नका, असा समतोल आहे. आयुष्यातला तो तुम्हाला वाचवेल. तुम्ही डिपेंडेबल असलं पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला खोटं काय हे कळतंय, पण कळणार नाही. सत्य म्हणजे काय, त्यातले तोटे काय, तेही थोडेसे आहेत, तात्पुरते आहेत, कळत आहेत, पण सत्य सोडणार नाही, असा समतोल करीन. प्रसंग कसा निभावून न्यायचा हेही मला कळलं पाहिजे. एकदा तो ज्ञानी झाला, शांत झाला की शक्ती कुठे वापरायची आणि कुठे नाही वापरायची हे दोन्ही त्याला कळत असतं. एक ऋषी रानात बसले होते. एक हरीण, त्याचं पाडस जखमी झाले होते. व्याधानं त्यानं जखमी केलं होतं. त्या ऋषीच्या समोरून ते गेलं. आई त्या पाडसाला घेऊन धावत होती. जीवाच्या आकांताने पळत होती आणि सारखं रक्त सांडत होतं. त्यामुळे हरीण कुठून गेलं हे व्याधाला कळत होतं. पुढे रक्ताचे थेंब दिसेनात. अशा ठिकाणी ते बाजूला गेलं. ऋषीनं ते पाहिलं. तेव्हा शिकाऱ्यानं ऋषीला विचारलं, ते हरीण आणि पाडस कुठे गेलं? ऋषी हा ज्ञानी होता. त्यानं एक अधांतरी उत्तर दिलं, जे डोळे पाहतात त्यांना जीभ नसते आणि जी जीभ बोलू शकेल तिला डोळे नसतात. हे त्या ऋषीचं उत्तर. सूक्ष्मातलं उत्तर आणि भव्यातलं उत्तर त्यानं देऊन टाकलं. ज्यांना मूळ वचन पाहिजे असेल त्यांना मी सांगतो, या पश्यती न सा ब्रूते, या ब्रूते सा न पश्यती. त्यानं धड खरंही सांगितलं नाही, खोटंही सांगितलं नाही, गूढात उत्तर दिलं. एकदा ज्ञान या पायरीवर तुम्ही पोहोचलात की तुमची जी भक्ती आहे, जीवनावरची, देवावरची किंवा कोणाचीही भक्ती असो, ती सावध असते. स्वार्थ नसल्यामुळे सावधता सहज असते. निस्वार्थाची सावधता नेहमी सहज असते. ती ओढून ताणून आणावी लागत नाही. सावध राहण्यासाठी दुसऱ्याला जागावं लागतं. पण गीतेनं सांगून टाकलं आहे की इतर लोक झोपलेले असताना योगी जागा असतो. सहज जागणं असतं त्याचं, मुद्दाम जागणं नसतं. तस्या जागरती संयमी. जो योगी आहे, संयमी आहे, तो नेमका जागा असतो. पण जागा असतो याचा अर्थ त्याची रात्रपाळी असते का, रात्रपाळी असते असं नाही.
तो दिवसाही जागा असतो आणि रात्रीही जागा असतो. अंतर्मुख तो झालेला असतो. त्यामुळे धोक्याची जाणीव त्याला हळूहळू निर्माण झालेली असते. तो दूरदृष्टी असतो, दूरदर्शीही असतो. इथपर्यंत आपण येऊन ठेपलो की पुढचं सोपं आहे अगदी. आपण ज्या वेळेला 7व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा आपल्याला भक्तीच्या 4 व्याख्येवरून भक्तीच्या स्थानापर्यंत कशाची भक्ती करायची इथपर्यंत आपण येऊन पोहोचलं पाहिजे. ते जीवनाचं एक न सुटणारं असं कोडं आहे. ज्या वेळेला तुम्हाला पूजा करायची असते, भक्ती करायची असते, ती कशी करायची, कशाची पूजा? 7व्या अध्यायाचा निष्कर्ष आहे, ज्ञानाची पूजा करायची. ज्ञानाच्या भक्तीची शक्ती म्हणजे स्वतःच्या अधिक शक्तीकडे घेऊन जाणारी वस्तू आहे. ज्ञानाची जर भक्ती तुम्ही केली तर ते स्वतः शक्तीकडे तुम्हाला घेऊन जाते. आणि शक्ती ज्ञानाची जर तुम्ही भक्ती केलीत तर ती दुसऱ्याच्या शक्तीकडे तुम्हाला घेऊन जाते. तिथे परावलंबी होता तुम्ही. परावलंबीपण चांगलं का स्वावलंबीपण चांगलं हे तुमच्या पूर्व सुकृतावर अवलंबून आहे. तुम्हाला गरज पडणार आहे की नाही यावर ते अवलंबून आहे. दुसऱ्याचं सहाय्य घ्यावं का घेऊ नये? जरूर पडलं तर घ्यावं, नाहीतर मुळीच घेऊ नये. साचवून ठेवू नये सहाय्य कोणाचं. स्वावलंबन याचा अर्थ जसा अहंकार हा नव्हे तसा दुसऱ्याची मदत घेणं टाळणं हाही अहंकारच आहे. गरज असेल तर घे आणि प्रवाहित कर ती मदत. तू स्वतः घे आणि नंतर देत राहा. गिव्ह टू बी गिव्हन याचं नाव तुम्ही कर्जमुक्त राहणं. घेतलं की नाही घेतलं हे महत्त्वाचं नाही. का घेतलं आणि घेतल्यानंतर तुमची ॲटिट्यूड काय राहणार आहे? तुम्ही अर्थार्थी भक्त आहात का ज्ञानी भक्त आहात असा प्रश्न आहे. मला पैसे जमवून ठेवायचे आहेत, मिळेल ते मी नुसतं कुजवून ठेवणार, संग्रह करायचा आहे, तर तुम्ही अर्थार्थी भक्त झालात, ज्ञानी भक्त नाही उरलात. ज्ञान हा असा प्रचंड प्रवाह आहे ज्याचा शाप तयार होत नाही. ज्ञान हे एकदा तुमच्या डोक्यातल्या बँकेत जमलं की सगळ्या जगावर निर्व्याज प्रेम कसं करावंसं वाटतं. आणि अर्थार्थी तुम्ही एकदा असलात की फक्त बँकेतल्या व्याजाकडेच तुमचं लक्ष जातं. निर्व्याज प्रेम हे तुमच्या आयुष्यातनं गेलं, बँक बुडाली की सर्वस्व बुडालं. परावलंबित्व येतं. हे अशा काही पंचायतीत नेऊन ठेवतो. कारण तुमचं सुख तुम्ही कुठेतरी साठवून ठेवलं होतं, मेंदूत गोठवून ठेवलं नव्हतं. ज्ञानमार्गाला हिंमत असते. ज्ञानमार्ग कधी बुडत नाही. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं आणि ते सुटून आले तरी सरकार त्यांच्या वह्या परतच करीना. आजूबाजूचे लोक चिंतेत पडले. लोक म्हणाले, वहीत तुम्ही लिहून ठेवलंय ना गीता रहस्य, त्या वह्या दिल्या नाहीत सरकारनं, तर एवढ्या मोठ्या ग्रंथाचं कसं काम करणार? टिळक म्हणाले, अहो लिहून ठेवलं आहे त्या वहीत, पण ते लिहून ठेवण्याआधी डोक्यात लिहून ठेवलं आहे. ते कसे घेऊन जाईल सरकार? डोक्यात आहे ना. अरे पॉझिटिव्ह त्या कागदावर आहे, निगेटिव्ह कुठे आहे? इथे डोक्यात आहे. वही घेऊन जाईल सरकार, ज्ञान कसं घेऊन जाईल? ज्ञान हे अमर आहे. ते जाऊ शकत नाही, नाश पावू शकत नाही. अशा त्या ज्ञानाच्या प्रतीकाचा भाग पाहायचा तर आपल्याला ओंकार पाहावा लागेल. त्यासाठी मला 7वा आणि 8वा दोन्ही अध्याय एकदम कळले पाहिजेत. कारण ज्ञानमय भक्ती करायची ठरल्यानंतर
त्या ज्ञानमय भक्तीचं प्रतीक शोधायला हवं. ज्ञानमय भक्तीचं प्रतीक म्हणजे ओम आहे. ओमपर्यंत पोचण्यासाठी पुन्हा एकदा त्याच्या मुक्कामावर गेलं पाहिजे. कशाची पूजा करायची? कशी पूजा करायची? 7व्या अध्यायाच्या दृष्टीने ही 8व्या अध्यायाच्या दृष्टीने हा प्रश्न तुम्हाला निकालात काढला पाहिजे आणि म्हणून पूजेची ही व्याख्या केली पाहिजे. भक्तीची करणार तशीच. भक्तीची जी व्याख्या आहे तितकीच पूजेची व्याख्या महत्त्वाची आहे. पूजा म्हणजे पूज्यत्व. मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, एखाद्याबद्दल तुम्हाला पूज्य बुद्धी असते. राम, महात्मा गांधी, सावरकर, हेगडेवार यांच्याबद्दल तुम्हाला पूज्य बुद्धी आहे की नाही? आहे ना? मग मला सांगा, पूज्य बुद्धी म्हणजे काय? तो पूज्य आहे का? पूज्य म्हणजे भोपळा. पूज्य बुद्धी म्हणजे काय रे? व्याख्या नीट आली नाही तर वाटोळं झालं. देवाबद्दल पूज्य बुद्धी आहे याचा अर्थ त्या स्थानाकडे, गुरुकडे, देवाकडे मी गेल्यानंतर मी पूज्य आहे अशी भावना निर्माण होईल. तो परार्ध आहे, तो असंख्य आहे, अनंत आहे आणि मी कोणीच नाही. मी पूज्य आहे हे पटलं पाहिजे. आपण काही गोष्टी चुकीनं, काहीतरी चमत्कारिक भावनेनं बोलत असतो की मला तो पूज्य आहे. मग तो पूज्य झाला, तो कोणीच नाही. राम मला पूज्य आहे, मग मी त्याचं ऐकतो कशाला? पूज्य बुद्धी मला आहे, मग बुद्धाचं मी ऐकतो कशाला? अहो, पूज्य काय बोलतं का? काय करतं? तर मी पूज्य व्हायला पाहिजे. ज्याच्यासमोर आल्यानंतर मला पूज्य व्हावंसं वाटतं तो अनंत झाला आणि त्या क्षणाला तुम्हीही अनंत झालात. याचं कारण तुम्ही अनंताचा एक भाग होता. चांगल्याचा कितीही सूक्ष्म कण जरी तुम्ही झालात तरी चांगलेच असता. कारण चांगुलपणा हा गुणात्मक असतो, संख्यात्मक नसतो. 50 किलोचं सोनं आणि 1 ग्रॅमचं सोनं यात गुणात्मक फरक नाही. तेव्हा मी चांगलं, छोटंसं का होईना पण सोनं बनेन. मोठी घाण बनण्यापेक्षा छोटा गुण बनेन. इथपर्यंत तुम्ही आलात तर तुम्हाला कळेल, मी छोटा असेन पण मी लहान नाही. तुम्ही म्हणाल, असं कसं? दोन्ही शब्द तर अल्पदर्शीच आहेत ना. मी छोटा असेन, लहान नाही. नेपोलियन बादशहाची एक छान गोष्ट सांगतात. त्याची उंची 2 फूट अशी होती. उंच मेजावरचं तो काहीतरी घ्यायला गेला आणि त्याचा सेनापती मागे होता. तो पुढे आला, म्हणाला, सर, मी तुमच्यापेक्षा उंच आहे, तर मी काढून देतो तुम्हाला ती वस्तू. नेपोलियन ताडकन मागे वळून म्हणाला, तू उंच नाहीस, तू लांब आहेस. यू आर नॉट हाय, यू आर लॉंगर दॅन मी. तेव्हा मी छोटा असेन पण लहान नाही अशी कुठेतरी जिद्द बाळगल्याशिवाय काही होणार नाही. आणि ती जिद्द तुम्हाला मनात बाळगायची असेल तर तुम्हाला ओंकारापेक्षा मोठं साधन मिळणार नाही. कारण ओम हा सगळ्या सृष्टीच्या मुळाच्या मुळाशी जाऊन बसतो. तिथे जा आणि मग तुम्हाला पराभव नाही. लक्षात ठेवा, प्रचंडाला पराभव नसतो आणि सूक्ष्माला पराभव नसतो. हे कायमचं लक्षात ठेवा. कारण सिंहाला तुम्ही खाऊ शकत नाही आणि बारीकातला बारीक टायफॉईडचा जंतू तुम्हाला दिसतसुद्धा नाही. तो तुम्हाला खातो. मोठा सिंहही तुम्हाला खातो आणि बारक्यातला बारका व्हायरसही खातो. तेव्हा अगदी मोठा असेल त्याला मरण नसतं, अगदी बारीक असेल त्यालाही मरण नसतं. ओम हा त्यातला प्रकार आहे. त्याच्यात पूज्य बुद्धी आहे, शून्य आहे, परार्ध आहे, अनंत आहे, सर्व आहे. 7व्या अध्यायात तुम्ही शिकलात की संबंध जग हे प्रतिकात्मक आहे, लाटांचं केलेलं आहे.
समुद्राच्या लाटा जशा वर खाली जात असतात तशाच ह्या लाटांच्या जगामध्ये तुम्ही राहत आहात. सगळं जग सरळ रघेतलं नाही, खालीवर होणारं लाटांचं जग आहे. कणाकणावर या निसर्गानं हिशोब लिहून ठेवला आहे. लाटेचं एक टोक या क्षणाला वर असेल तर दुसऱ्या क्षणाला खाली गेलेलं असेल. दॅट इज लाईफ. किती सुंदर प्रतीक आहे पहा ते. लाटातलं मूळ प्रतीक कसं निर्माण झालं पहा. एकदा एक टोक वर आणि लगेच दुसऱ्या क्षणाला खाली गेलेलं आहे. एकदा खाली एकदा वर असं जे सतत खालीवर होणारं लाटांचं प्रतीक आहे त्याला विज्ञानानं शॉर्ट, मीडियम, लाँग अशी वेव्हची नावं दिली. दीर्घ, मध्यम आणि लघु गती असे 3 लाटांचे प्रकार आहेत. वेव्हचे 3 प्रकार आहेत. त्या तिन्ही लाटा नेमक्या नीट सुसूत्रतेने ठेवल्या तर त्यांचा ओम बनतो. ही आकृती पहा. यामध्ये शॉर्ट लघु, मीडियम मध्यम आणि लाँग दीर्घ वेव्हलेंथच्या लाटा दाखवल्या आहेत. ओममध्ये 3 सारखा आकडा म्हणजे मीडियम वेव्हलेंथ आहे. वेव्हलेंथ म्हणजे 2 लाटांमधील अंतर. 3च्या उजव्या हाताला जी कलिंगडाच्या मोठ्या फोडीसारखा भाग आहे ती लाँग वेव्हलेंथ आहे. त्याच्यासमोर छोट्या फोडीसारखी शॉर्ट वेव्हलेंथ आहे. त्याच्यावर कलिंगडाच्या छोट्या बीसारखा भाग आहे. छोटा पण उत्तम. त्या बीतनं हजारो कलिंगडं मिळतील अशी ती बी आहे. छोटीशी खालची बिनबीची आहे. मूळ नाही त्याच्यात. मूळ गेलं वरच्या भागात. छोटी फोड असली तरी त्यातनं हजारो कलिंगडं तुम्हाला मिळतील. कारण शॉर्टर द वेव्हलेंथ ग्रेटर द एनर्जी एक्सपांडेड फ्रॉम द रेडिएशन सिस्टीम. तुम्हाला मागच्या वेळेला हा नियम सांगितला आहे तो लक्षात ठेवा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की लाटांच्या खालीवर जाण्याच्या प्रकारातून मूळ ओमचं जे प्रतीक बनलं आहे ते शेवटी तुम्हाला कुठे घेऊन जाणार. अरे, आयुष्यात जन्माला आलात तेव्हा एक समतोलाचं आयुष्य मीडियम वेव्हलेंथ पहिल्यांदा निसर्गानं तुम्हाला सुरू करून दिली. नंतर जगात असं जगा की तुमची शक्ती विनाकारण फार जाणार नाही. म्हणून लाँग वेव्हलेंथ जीवन कसं जगा असं जगा की मीडियम वेव्हलेंथची मिळालेली जी शक्ती आहे ती उगाच उधळू नका. कलिंगडाची मोठी फोड हे जीवनाचं प्रतीक आहे. तुम्ही असं वागलात तर शक्ती मिळेल. काय होईल तर वरती छोटी फोड त्याच्या ज्या बिया आहेत ते बियातून हजारो कलिंगडं मिळतील. म्हणजे एका दृष्टीनं 3चा आकडा हा भूतकाळ झाला. उजव्या हाताची लाँग वेव्ह हा वर्तमान काळ झाला आणि त्याच्या वरचा भाग म्हणजे भविष्यकाळ झाला. भविष्यात तुम्हाला चांगलं फळ मिळेल. पण भविष्यकाळाच्या फळाचा मोह सोडलास तर लाटांच्या खालीवर किती वेळ आम्ही जगत बसायचं. त्यापेक्षा एकदा परमशांतीलाच जा, शून्याकाराला जा. शून्यात परार्धे असती तिथे जाऊन थांबायचं कुठेतरी. थांबता थांबता शांतीच्या क्षणाला आम्हाला जाऊ दे असं जर कुणी म्हणालं तर त्या तिथे शून्याचा आकार आहे. टिंब शून्याचं प्रतीक. ते शून्य आणि या 3 लाटांचे प्रकार या सगळ्यांचं जे प्रतीक बनतं ते म्हणजे ओम. ओम कुठे नाही हा उर्मट प्रश्न आहे. का? जाणत्यांच्या लागी हा उर्मट प्रश्न आहे. नरसिंह अवतारामध्ये
हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं होतं की अरे, तू विष्णू नारायण म्हणतोस, तो आहे कुठे? प्रल्हादानं नारायणाचा अर्थ बरोबर केला होता. नार म्हणजे मोठा नर आणि आयण म्हणजे मार्ग. मोठा नर, मोठा माणूस होण्याचा परोपकाराचा मार्ग जिथे आपल्याला मिळतो त्याचं नाव नारायण. मग असा मार्ग सबंध जगात लिहून ठेवलेला आहे. चांगल्याचं महत्त्व सगळीकडे लिहून ठेवलेलं आहे. जाल तिथं आहे. प्रल्हादानं खाडकन उत्तर दिलं आणि हिरण्यकश्यपूनं खाडकन लाथ मारली त्या खांबावर. मला वाटतं एक चांगलं कुसळ आणि गंजलेला खिळा पायात गेला असेल आणि त्यानं तो मेला असेल. तोच नारसिंह. रागानं त्यानं लाथ मारली तिथे त्याचा मृत्यू होता. मेला असेल तर यानंच मेला असेल. पण ठीक आहे, तुमचा भरवसा असेल तर. आला असेल एक पोटफड्या सिंह त्या खांबातून असं समजा. पण माझी इंटरप्रिटेशन्स नेहमी जगाच्या वेगळी असतात. पण सो व्हॉट? मी सांगतो ते बरोबर आहे. कशाला आपल्याला चमत्कार पाहिजे? असा हिसका दाखवतो निसर्ग अशा वेळेला, की ज्याचं नाव ते. निसर्ग म्हणतो, तू काय समजलास स्वतःला? असं एकदा तुम्ही पाहिलं की तुम्हाला दिसतं की सगळीकडे ओम आहे. की सगळीकडे ओम आहे. तो नारसिंह आणि नारायण एकच आहेत. कारण सिंह म्हणजे मोठा आणि नार म्हणजे मोठा नर. मोठा नर म्हणजे सिंहासारखा पराक्रम करणारा. नार म्हणजे एक अर्थ बाई. पण नार म्हणजे मोठा नर, कारण बाईच आकार देते नराला. आपल्याला काय स्वतःला आकार देता येतो का? हा ओंकार कुठे आहे असं विचारण्यापेक्षा तो कुठे नाही हे विचारा. लोकांना प्रत्यक्ष पाहिजे असतं. प्रत्यक्ष बरोबर प्रति अधिक अक्ष. ओम कुठे आहे असा. कित्येक धर्म असे आहेत की जे मूर्ती मानत नाही. पण प्रत्येक धर्मात काही ना काही प्रतीक असतं. अजिबात प्रतीकशून्य धर्म कुठे असेल तर असेल. त्याचा विचार आपण निराळ्या पद्धतीनं करू. बहुतेक ठिकाणी तुम्हाला आढळेल की आपलं जग हे प्रतीकाचं आहे. नुसत्या कल्पना करून चालत नाही. एक गोष्ट सांगतो. एक डॉक्टर होता, मानसशास्त्रज्ञ. एक रोगी त्याच्याकडे गेला. डॉक्टरनं त्याला तपासून सांगितलं, अरे तुला काहीही झालेलं नाही. तू एवढंच कर, मी तुला तपासतो, माझी फी दे आणि तुला काहीही झालं नाही अशी कल्पना कर, म्हणजे रोग जाईल. काही दिवसांनी डॉक्टरनं रोग्याकडे बिल पाठवलं. त्याने काही दिलं नाही. नंतर एकदा हे दोघे रस्त्यात भेटले. डॉक्टर म्हणाले, अरे तुझं बिल द्यायचं राहिलं आहे. हा म्हणाला, अहो डॉक्टर, तुम्ही ते बिल मिळालं अशी कल्पना करा, म्हणजे ते मिळाल्यासारखं झालं. माझा कल्पना करून रोग जाणार आहे, तर तुम्हाला कल्पना करून बिलही मिळेल. हा तुमचाच उपदेश आहे. असं प्रत्येक गोष्टीत काहीतरी लचाण हे असतंच. स्पर्शाचं उदाहरण पाहू. लोकांना स्पर्श फार आवडतो. मन कशाला तरी हात लावू दे. मला कशाला तरी हात लावू दे. मी लोकांना सांगतो,
कशाला स्पर्श करू नका. हेतुशून्य स्पर्श हा तुम्हाला शाप निर्माण करेल. मी लोकांना शाप देत नाही, पण स्पर्श हा अनुकूल काळ, वेळ आणि हेतू यांनी युक्त नसेल तर अगदी पुरुषांनी पुरुषांना आणि बायकांनी बायकांना सुद्धा स्पर्श करू नये असं माझं मत आहे. प्रत्येकाचं एक रसायन ठरलं आहे. प्रत्येक माणूस हा रसशुद्ध आहे. त्यानं आपलं व्यक्तिमत्व घालवू नये. तुम्ही म्हणाल, तो काही बिघडलेला आहे का? असे असतात दोन चांगले, पण त्या दोन चांगल्याचं कॉम्बिनेशन योग्य वेळेला योग्य तऱ्हेने होऊन द्यावं. मला तुम्ही सांगा, तुम्हाला गुलाबजाम करायचे आहेत आणि दूध आटवताना तुम्ही त्यात लिंबू पिळलं. जर दूध नसेल, ते चालणार नाही. तुम्हाला त्याचे रसगुल्ले करायचे असतील तर दुधात लिंबूच पिळलं पाहिजे. तेव्हा दोन्हीचं एकत्रीकरण केव्हा करायचं? ज्यावेळी तुम्हाला आवश्यक असेल तर. योग्य काळाला योग्य हेतूनं करायचं, नाहीतर विपरीत होईल. मित्रांचे मुळी प्रकारच आहेत. गळामिठी ते गळे कापू. गळ्यात गळे घालतील आणि तेच कापतील. उत्तम मित्र हा उत्तम शत्रू असतो. प्रत्येक उत्तम शत्रू हा केव्हा तरी चांगला मित्र असल्याशिवाय शत्रू बनू शकत नाही. आता राजकारणातील नावं काही मी घेत नाही, परंतु तुमच्या डोळ्यापुढे ती असतील. एका राजकारण्यानं सांगितलं आहे, अहो, मी बदललो म्हणून काय झालं? बदलणं हा माणसाचा धर्मच आहे. मी काय दगड आहे का? असली आर्ग्युमेंट्स करतात. अत्रेने सांगितलं होतं हे, पण अत्रेना एक तीव्र तेज होतं. त्यांची पर्सनॅलिटी वेगळी होती आणि ती त्यांना शोभून दिसे. परंतु विनाकारण हेतुशून्य बदल, एकत्रता साफ अयोग्य, कोणाचंही भलं होत नाही त्यानं. आमचं असं आहे, मी रामाला मिठी मारू की कृष्णाला मिठी मारू की मारुतीला मिठी मारू? लोकांना मी चेष्टेने सांगत असतो, आमच्याकडे माणूस आजारी पडला म्हणजे तो म्हणतो, ॲलोपॅथीकडे जाऊ, होमिओपॅथीकडे जाऊ की आयुर्वेदाकडे जाऊ? मी कित्येक वेळा सांगतो, असा जो माणूस असतो आर्त धावत सुटलेला असतो. कुठून तरी मला बरं होऊ दे यासाठी तो धावत सुटलेला असतो. मी तुझे पाय सोडणार नाही, जो भेटेल तो देव. मी एकदा एका माणसाला सांगितलं, तुझं पोट दुखतं आहे ना, तू गोमूत्र घेत जा रोज. तो म्हणाला, शेळीच्या लेंड्यासुद्धा घेऊन पाहिल्या, पण काही झालं नाही. मी म्हटलं, गोमूत्र घेऊन तर पहा एकदा. तो दुसऱ्या दिवशी आला, म्हणाला, पुष्कळ प्रयत्न केला, पण आजूबाजूला काही गोमूत्र मिळत नाही. तर म्हशीचं गोमूत्र घेतलं तर चालेल का? आता म्हशीचं गोमूत्र असतं का? पण एकदा तो सैरावैरा आर्ततेने धावायला लागला की थांबत नाही. मी भिडतो आहे, मला वाचवा, धावा धावा, काहीतरी माझ्या पोटात जाऊ दे, मला बरे होऊ दे. मग तो कशालाही धरायला तयार असतो. लाकडी ओंडका असू दे, नाहीतर लोखंडाचा तुकडा. शार्क माशाचं शेपूटसुद्धा तो धरील. शार्क मासा त्याला खाऊन टाकेल ही गोष्ट निराळी. पण अरे, कशाला तू एवढा अधीर झाला आहेस आणि कशाला धरतो आहेस? कोणत्या तरी देवाला जाऊन मिठ्या मारण्यापेक्षा तू जरा इंडिपेंडंट राहा, हिमतीने काम कर. देव स्वतः तुझ्याकडे येईल. तू प्रयत्न कर. तुला हात द्यायचा का नाही ते देव ठरवेल. तुम्हाला पाहिजे असेल तर स्पर्श चालेल आणि नको असेल तेव्हा मला स्पर्श करण्याजोगाच नाही. सगळीकडेच आहे आणि कुठेच नाही अशी एकमेव शक्ती जर कुठली असेल तर फक्त ओंकाराची आहे. तो शब्दही नाही आणि शब्दही आहे. तो वस्तू नाही आणि वस्तूही आहे. वस्तू मात्रात आहे म्हणून तो वस्तू आहे. तो सगळ्यात कसा नाही, एका ठिकाणी तो दाखवता येणार नाही म्हणून तो कुठेच नाही. पण वैज्ञानिक रीतीने मात्र कसं सत्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. ओंकार सर्वत्र आहे हे कसं सिद्ध करायचं? तर सोपी गोष्ट आहे.
आइन्स्टाईननं सांगितलं की या जगात पोकळी नाही, कोणत्याही बिंदूवर पोकळी नाही. जग हे अनेक का होईना बिंदूंनी बनलेलं आहे. जगात प्रत्येक कण हा जागा व्यापतो. समजा त्यातला एक बिंदू आहे. कोणत्याही बिंदूतून सबंध दुनियेमधल्या निरनिळ्या प्रकारच्या असंख्य लाटा, असंख्य वेव्हलेंथ सतत वाहत असतात. कारण आइन्स्टाईननं सांगून टाकलं, या जगात पोकळी नाही. हा बिंदू पहा. या बिंदूतून छोट्या छोट्या अनेक लाटा निघत असतील. त्या लाटांचे विज्ञानाने 3 प्रकार केले: शॉर्ट, मीडियम, लाँग. विज्ञानानं सांगितलं आहे की जिथे काहीच नाही अशी जागाच नाही, काहीच नाही असं ठिकाणच नाही. काही नाही म्हणजे काहीतरी आहे. काहीतरी म्हणजे काय? अगदी कणातल्या कणाचा कण घेतला तरी त्यातून पुन्हा या लाटा जातच असणार. म्हणून प्रत्येक कणामध्ये हा ओम आहे. विज्ञानाच्या केवळ तर्कशुद्ध अशा भूमिकेतून मी तुम्हाला ओम काढून दिला आहे. प्रत्येक कणात तो आहे. कितीही छोटासा कण घेतला तरी त्यात ओम असणारच. हे सगळं जग जर सोन्याच्या कणाचं आहे असं धरलं म्हणजे भव्यही सोन्याचं झालं आणि सूक्ष्मसुद्धा सोनंच झालं. तेव्हा ओम हा सूक्ष्मातही आहे आणि भव्यातही आहे. या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या. तेव्हा 8व्या अध्यायाचा हा निष्कर्ष आपल्याला मिळाला: द ट्रूथ इन ओम merely symbolizes the great unknown power in the universe. अज्ञात अशी शक्ती या सबंध जगात भरलेली आहे, ती म्हणजे ओम. इथे 8वा अध्याय पुरा झाला. त्यानंतर 9व्या अध्यायाचा प्रवास अतिशय उत्तम आहे. त्याचं कारण आज जे दिसतं त्याच्या पलीकडे कुठेतरी नेणार आहे आणि रम्य भूमीत आपल्याला जायचं आहे. ओम शांती शांती शांती.